नमस्ते सर्वांना. फूड आणि मूड विथ समू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मेदू वडे. ते बघू शकतात. आजची आपली सिंपल आणि साधी रेसिपी आहे मेदू वड्याची. त्यासाठी मी उडदाची डाळ 2 तास भिजत घातलेली होती. बघू शकतात. मस्त अशी आपली डाळ ही आता भिजलेली आहे. तुम्ही 2 किंवा 3 तास याला भिजवू शकतात. बघू शकतात. मस्तपैकी आपण डाळ इथं 2 तास व्यवस्थित अशी भिजून घेतलेली आहे. आता आपल्या मेदू वड्यासाठी या डाळीतील सर्व पाणी हे निचरून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथं चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीद्वारे पूर्ण पाणी निचरून घेतलेलं आहे. बघू शकतात. हे खाली बाऊल ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाणी पूर्ण निचरलेलं आहे. तर आता या डाळीला आपल्याला मिक्सरद्वारे बारीक करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण डाळ बारीक करणार आहे त्यावेळेस आपल्याला थोडंही पाण्याचा वापर करायचा नाही. एकदम सिंपल पद्धतीने आपल्या डाळ फक्त बारीक करून घ्यायची आहे. जर यामध्ये पाण्याचा वापर केला तर आपलं पीठ हे सैल होतं आणि त्यामुळे मेदू वडे बनवायला आपल्याला येणार नाही. तर इथे मी मिक्सरद्वारे डाळ ही बारीक करून घेत आहे. तर आता या डाळीमध्ये मी थोडंही पाण्याचे प्रमाण हे वापरलेलं नाही आहे. तर चला मग डाळ आता आपण बारीक करून घेतलेली आहे. बघू शकतात. मस्त अशी ही डाळ बारीक झालेली आहे. आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे बघू शकतात हाताला चिटकत नाही आणि तुम्हाला जसा याचा आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे आपण या पिठाला आकार देऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस उडदाची डाळ काढायची आहे त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. आणि पाण्याचा वापर न केल्यामुळे आपल्याला पळी किंवा जे मेदू वड्याचं साहित्य निघालेलं आहे मेदू वडे करण्यासाठी त्याचा आपल्याला वापर करण्याची गरज पडणार नाही. तर इथं मिक्सरद्वारे आपली डाळ ही बारीक झालेली आहे. आता मी बाउलमध्ये याला काढून घेते आणि राहिलेली पूर्ण डाळ ही काढून घेते. तर इथं मस्तपैकी आपली डाळ आता निघालेली आहे. आणि यामध्ये आपण पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही. तर बघू शकतात मी आता पूर्ण डाळ ही काढून घेतलेली आहे. तर मस्त अशी घटसर ही डाळ आपण निघालेली आहे. आणि आता आपण याला हवा तसा आकारसुद्धा देऊ शकतात. तर मस्त ही डाळ झालेली आहे. तर यामध्ये मी टाकत आहे खाण्याचा सोडा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओवा टाकू शकतात किंवा वेगवेगळे मसालेसुद्धा यामध्ये टाकू शकतात. पण आता यामध्ये मी टाकत आहे मीठ. आता पूर्ण आपलं मिश्रण तयार करून मी आता इथं बनविणार आहे मेदू वडे. तर इथे मी गरम तेल करायला ठेवलेलं आहे. आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि आता बघू शकतात किती सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने हे आपले मेदू वडे आता रेडी होतात. यासाठी आपला पळीचा किंवा मेदू वड्या साहित्याचा गरज पडणार नाही. बघू शकतात. आणि पाण्याचा हात लावल्यामुळे हे आपल्याला हाताला चिटकतसुद्धा नाहीत. तर बघा मस्त असा आपण आकार दिलेला आहे. आणि आता गरम तेलामध्ये आपण हे सोडूया. तर गॅस हा मंद आचेवरच राहू द्या, कारण जास्त फुल केला तर आपले मेदू वडे करपण्याची शक्यता असते. किती सोप्या आणि फास्ट पद्धतीने आपण हे मेदू वडे बनवू शकतात. फक्त एकच टीप आजच्या रेसिपीमध्ये सांगते की मेदू वड्याची आपण जी उडीद डाळ काढतो त्यामध्ये पाणी न वापरता उडदाची डाळ काढा आणि तुम्हाला हवा तसा आकार देऊन तुम्ही मेदू वडे बनवू शकतात. तर इथं मी आता माझे मस्तपैकी मेदू वडे बनत आहेत. बघू शकतात. मस्त गरम तेलामध्ये आता मी वडे तळायला टाकलेले आहेत. आता त्याला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत. इकडं वडे आपले रेडी होत आहेत तोपर्यंत मी इकडं सांबरसुद्धा रेडी केलेलं आहे. बघू शकतात. मस्त गरम वडे असतील तर सांबरसुद्धा गरम मस्त लागून जातं. तर इथं आपलं सांबरसुद्धा रेडी होत आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे सांबरलासुद्धा. बघू शकतात. आणि इकडं आपले वडे हे बनत आहेत.
तर आता खालची बाजू व्यवस्थित भाजली गेलेली असल्यामुळे मी आता याला परतून आपण वरची बाजू पण मस्त आता तळून घ्यायची आहे। बघू शकता वड्याला तांबूस असा कलर येत आहे आणि खाण्याचा सोडा टाकल्यामुळे हे खुसखुशीत होतात आणि नरम पण राहतात। ते बघा मस्त असा आपला मेदूवडा रेडी आहे। मस्त त्याला तांबूस कलर सुद्धा येत आहे। सिंपल आणि साधी एकदम साधी अशी रेसिपी आहे। खूप जणांना मेदूवडे जमत नाहीत, त्याचे एकच रिझन असतं की तुम्ही डाळ काढताना त्यामध्ये पाणी टाकतात। बघा मस्त बालुशाहीसारखा आपला मेदूवडा दिसत आहे। तर सर्व मेदूवडे आता आपण काढून घेऊ आणि बघा आपले मेदूवडे सुंदर अशा प्रकारे टम फुगलेले आहेत। मस्तपैकी आपले मेदूवडे रेडी झालेले आहेत। बघू शकतात सिंपल आणि एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे। खुसखुशीत अशी मेदूवडे आपले बनलेले आहेत। मस्त जाळीदार सुद्धा बनलेला आहे। बघू शकतात मस्त खुसखुशीत झालेले आहेत। अशाच सिंपल आणि साधी रेसिपी पाहण्यासाठी फूड अँड मूड विथ समू ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सिंपल आणि साध्या रेसिपी पाहायला सुद्धा विसरू नका।